आणि तिथं जर सुधारलं, तिथंच दाखवून दिलं तर काय होतंय, सुधारणा होते. आणि जर मग काय आहे, तिथं कोणी काही टोकलं नाही, कोणी काही त्याला रोखलं नाही, तर मग काय वाटतं, काय होतं एवढं केलं तर? म्हणून आम्हा नेहमी शास्त्र त्याला हात लावताना जर आपण इकडे तिकडे जमिनीला हात लावला असेल, तर लगेच सांगायचे हात पुसून तुम्ही जिनवाणीला लावा. मग ती सवय लागली ना. म्हणजे लहान गोष्ट आहे. आपण म्हणतो काय सांगायचंय त्याला, त्यांचं ते काय करतील ते करतील. असं नाहीये. तर तिथं प्रत्येक जी चूक आहे ती सांगितली गेली पाहिजे. तर मग काय आहे, लक्षात येतात चुका आणि मग सुधारणा होते. तर जसं पुष्कळ काय आहे त्या वेळेस आपण तसं करत जातो. आम्हानी तर खूप सूक्ष्मता सगळी सांगितलेली आहे. आणि मग पुढे जाऊन आपल्या लक्षात येऊ लागलं, की हे कशासाठी सांगत होते. है ना, हात धुणं आहे किंवा काय आहे व्यवस्थित पुसणं आहे, जिनवाणी ऐकताना आपण बसणं किंवा काय आहे, सगळ्याच गोष्टी सांगितल्या तर समजतील. नाहीतर मग काय आहे, कसंही राहिलं, कसंही वागलं, कशीही जिनवाणी हाताळली तर चालणार नाही. दोष लागतात आणि ते दोष दूर करणारे गुरु असतात. गुरु कोणाला म्हटलं? अज्ञान रूपी अंधकाराला काय आहे नष्ट करणारे, ज्ञानाचा प्रकाश दाखविणारे, सम्यक ज्ञानाचं स्वरूप सांगणारे ते गुरु असतात. म्हणून गुरूंच्या सानिध्यात काय होतं आपल्याला सम्यक म्हणजे खरं ज्ञान होतं ना. आपले दोष आपल्याला समजू लागतात आणि ते दोष काय आहे दूर मग आपोआप करण्यासाठी